आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज. निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका. शावडीत बंद घर फोडून रोख रक्कम व ॲक्टिवा दुचाकीची चोरी, 30,000चा ऐवज लंपास. शावडी तालुक्यातील शितूर परिसरातील चोरीची घटना नुकतीच उघडकीस आली असताना आणि त्या प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असतानाच शावडी आणखी एका घरफोडीची घटना समोर आली आहे. बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम, ॲक्टिवा दुचाकीसह सुमारे 30,000 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची नोंद शावडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गणेशनगर येथील ज्योतिर्लिंग निवास परिसरात राहणाऱ्या उज्ज्वला बाबासाहेब पवार यांच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील तिजोरीत ठेवलेली रोख रक्कम तसेच घरासमोर उभी असलेली MH09FA 2167 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची ॲक्टिवा दुचाकी चोरून नेली. या चोरीत सुमारे 30,000 रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी शावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम 331(3), 331(4), 305(अ) आणि 305(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात आरोपींचा शोध सुरू असून सहाय्यक फौजदार रवींद्र घुसळकर, पोलीस कॉन्स्टेबल अजित कुंभार आणि हेड कॉन्स्टेबल पोद्दार पुढील तपास करत आहेत. तालुक्यात सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अशा घटनांना आळा घालावा अशी मागणी नागरिकातून होत आहे. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.